नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. रात्री येऊन चेन्नईवरनं घरी झोपलो होतो, कारण म्हणलं पुण्याला सकाळ सकाळी खाली करायला जायचं. तर चला आता निघालो घरातनं पुण्याच्या दिशेनं. लवकर उठायचं होतं 7ला, म्हणलं 10 वाजेपर्यंत पोहोचल, 3 तास लागतात. पण 8:15 वाजता आता आंघोळ करून निघलोय. तर चला, मस्त असा प्रवास चालू झाला आपला कराडवरून पुण्याच्या दिशेनं. आज पुण्यात खाली करू गाडीचं काम वगैरे छोटं मोठं करू पुण्यात, आणि मग बघू भरायचं आज कसं कसं प्रोग्राम होतोय. तर चला, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करू व्हिडिओला सुरुवात. बघत राहा. गुड मॉर्निंग भावांनो, रात्री घरी झोपलेलो आणि आता सकाळ सकाळ निघतोय. बरा उशीर भरपूर झाला, मला 7 वाजता निघायचं होतं, 10 वाजेपर्यंत पोहोचलो असतो. तर वाजले तर 8:15 झालेत, लेट झाले उठायला. तर चला निघतोय गावातनं, पोहोचू डायरेक्ट पुण्याला. तर पहिले घेऊ ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल, हर हर महादेव, आणि करूया आपल्या प्रवासाला सुरुवात. चला भावनो, झाले सुरुवात मस्त अशी हिरवागार निसर्ग आमचा बघत बघत. तर विषय असा झालाय भावांनो, नदीला आमच्या मोटरच्या म्हणजे फ्युजा सगळ्या काढल्यात, पाणी पाजून देत नाहीत कारण पाण्याची कमतरता आली. तरी पण आपला परिसर हिरवागार आहे. कसा दिसते ना त्या विषय. पाण्याची जपून वापर करायला सांगितलाय पाण्याचा, त्यामुळे जरा टंचाई निर्माण झाली. तर चला जाऊ, जप पोचू. पाणी जर पाऊस जर नाही पडला या 4-5 दिवसात तर आमचं पेरल्याला भात बीत सगळं वाटोळ होईल राव, असा विषय आहे. ऊसाला पाणी नाही, ऊस बघा आताच नरम पडायला लागले ते, असा विषय झालाय. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडला पाहिजे. बघा कसा ऊस झालाय, पिवळा पडलाय पाणी नसल्यामुळं. पाणी आहे पण ती फ्युजा काढून नेल्यात नदीच्या. पाणी पाजू नका म्हणते, कारण परत पाणी प्यायला राहायचं नाही कोणीच, असा विषय होईल. पाणी आटायला लागलंय. पाऊस पडला पाहिजे 5-6 दिवसात, तर कुठं मजा येणार आहे, नाहीतर मग खेळ जाय शेतकरी राजा सगळा. तर चला, झाली सुरुवात. जाण हानू रनिंग आणि डायरेक्ट पोहोचू पुण्यात. बालेवाडीला पोहोचायचं आपल्याला, सिमेंस कंपनीत खाली करायची गाडी. तर चलो. भावना लागलं हायवेला उंबरजला, लावले रिपीट बघा. 2.5 तासाचा तिला बालेवाडी जाऊतो बघा. आता भुंगा फाईट, आता कोणाला थांबत नसतो. हात करू द्या नाही तर कुणी काय करू द्या, भुंगा फाईट. कारण आपल्याला वेळ झालाय. माणसं सारखीच हात करते, वैताग येतो राव थांबायचा. सारखं थांबून काल थांबायचं म्हणून मला 12 वाजले राव घरी यायला. 10-12 ठिकाणी थांबलोय असतो कोल्हापुरातनं. वेळ जातो, टाइमपास होतो. प्रत्येक ठिकाणी 10-20 मिनिटं थांबायचं म्हटलं खेळत आहे सगळा, आणि मी सगळ्याची थांबत जातो, त्यामुळं खेळ होतो. रात्री 12:30 वाजता घराची वेळ आल्या, 12:30 वाजता पोहोचलाय कोल्हापुरात होताच की तिला, आणि 12:30ला आलाय घरी, असा खेळ होतो. त्यामुळे आता भुंगा फाईट जाईन नॉनस्टॉप. डायरेक्ट पुण्यात पोहोचून खाली करून मग बघू कसं काय होतंय ते. भरायचं एक प्लॅनिंग आहे आपल्याकडे रिटर्नचं परत, पण ते कसं होतं तिथं गेल्यावर बघू. चला. वातावरण कसलं खवाड आहे बघा हे. तरी जरा लवकर आलो असतो ना, एक नंबर वाटला असतो. आर पाऊस पडू दे, पाऊस कुठं गायब झालाय. वाळली उस माणसाची. पाऊसच बाया आला पाहिजे, नको तिकडच पडतो या, आपल्याकडे पडला पाहिजे, नाहीतर खेळ होईल सगळा खेळ. प्यायला पाणी राहायचं नाही, असा विषय झालाय. दुष्काळ पडायची बारी आली. जर भावानं गाव घ्या 40 मिनिटात कराडात आलाय बघा साताऱ्यात. राजधानी सातारा आमचा. राजधानी काय विषय लय बिरकीट लावले राव. कंटिन्यू 88-90 आहे. काढलेलाच नाही, पाणी रेडिओ दिलाय गाडी घरी, कारण उशीर झालाय. कणाकण फोन करणार गाडी. चला आता कुणी थांबवू नका, गाडीवाली रस्त्यानं हातलंही करतील, मी कोणाला थांबलेलो नाही, असा विषय झालाय. आता काय करता, आपल्याला उशीर झालाय म्हणल्यावर थांबून पर्याय नाही. तर चलो, सातारा करते झाप पास. भावानं पुण्याच्या दिशेनं असलं रिपीट लावले आपण. लय खतरनाक गाडी चालू आहे. अजून काय साहेबाचा फोन आला नाही, मी त्याला 10 वाजता सांगितलेलं. आता वाजले तो 9 वाजलेत ना, 8:45 बरोबर 9:30 झालेत. 9:30 शिरवळच्या आसपास जास्त फोन येईल. मग काय ऍडजस्टमेंट, शिरवळ बसणं पुढे थोडंसं ट्रॅफिक राहते, बाकी काही विषय नाही. मग भुंगा फाईट असतो. तर चला आता आणेवाडीचा टोल आलाय,
ओरपास भावना बरोबर 9:30 वाजले तर बरोबर पोहोचलोय आपण आडेवाडीच्या टोल नाक्यावर. टोल नाका पास आहे. टोल फास्टॅग पण बघितलेला नाही. मला आहे का मी ऑटोमॅटिक सिस्टीम बंद करून ठेवलंय कारण रिचार्ज अचानकच होतोय. 105 कटलेला काल अजून 1500 रुपये आहेत तरी म्हणलं असं कसं झालं. टोल नाक्यावर गर्दी वगैरे नाही अजिबात. याच काय झालं मध्येच दादा. चला आज साहेब गायब आहे. हवालदार बिवलदार काल मला वाटतं 2-3 दिवस झालं व्हिडिओ पडल्यात त्यामुळे ही गायब झाल्यात बरं का. आता इथं नाकाबंदी सारखेच उभं राहिलेले असते 10-12 जण. इथं म्हणा पलीकडे टोल क्रॉस करतो तिकडं सगळीकडे असायची कारेगरी. 10-12 जण इकडं 10-12 जण तिकडं एवढी कारेगरी उभा असायची. आता पण ते सध्या वायरलिंग मुळे काय आलं आता लफडा झाला वाटतं पुढल्या गाडीचा. नो कॅश पुरी ठेवलं की असाच खेळ असते सगळा. दिवस घे पुढे घे यार काय ह्याचा बॅलेन्स नाही वाटत. नो कॅश कॅश आहे वरतं काय जर लफडं झालंय त्याचं फास्टॅगचं काय त्याच्या आयला असा वेळ लागला ना नको नको वाटतं. हो करा की पटकन एवढा टाइम आहे बाबा. इतकं उशीर झालाय. ती पोरगी निवांत विचारते त्याला आणि ती पाईप काढते. एवढा वेळ नाही ना. हा मग बोलत बसलाय वे गप्पा मारा टाइम आहे का. अर्धवडा असतात पोरी अशा बोलत बसल्या पाहू नाही म्हणून आम्ही काय करू साईडला घेऊन बस बोलत तिकडं. मला पहिलाच वेळ झालाय त्यात असा खेळ असतो बघा. एक तर मी कोणाच्या तोंडाला लागत नाही आणि लागलं नाही आपण सुट्टी देत नाही. मग पावन काय नजारा दिसतोय ना खोळा. खांबाटकीला आलोय. खांबाटकी वेळे पास केलं आणि आता आपला येतोय बोगदा. नवीन बोगदा कधी चालू होतोय राव. याला लय ट्रॅफिक लागतो रोड नाही याला. नको नको वाटतं घाटाडा. आता सगळा रोड टापडाप झालाय. मिसिंग लिंक एवढाच राहिलाय बघा. थोडं काम राहिलंय याचं. मला वाटतं बोगदा कम्प्लीट झालाय. बाकीचं किरकोळ कामं राहिले त्याची. होईल लवकरात लवकर चालू होईल. महिनाभरात करायला का चालू हट्ट विषय होऊन जाऊ द्या म्हणजे भुंगा फाईटच परत. काय तिकडे जायची घाटाला गरजच नाही. नॉन स्टॉप असं बोगद्याने यायचं बघा. कसा आहे नाच करायचं नाही खांबाटकीचा. अय अण्णा ब्रिज झाला की मला वाटतं बोगदा चालू करतील. या ब्रिज पाहिजे राहिलाय बोगदा. याला राव वेळ जाणार आहे अजून. पिलर पडायचा याला जातील 4 महिना अजून. एवढा तर राहिलाय 2-3 महिने जातील. पिलर टाकलं की झालं चालू. मग इकडे याचा विषयच नाही काय. गार दिसतंय बरं जरा. वाईट पाऊस पडला का नाही खट्ट विषय होणार आहे. म्हणून शिरवळला पोहोचलोय. रोड मोकळा लागलाय. नो एंट्रीमुळे गाड्या थांबवल्यात बघा सगळा. साहेब इथंच थांबलाय. इथनच गाड्या थांबवतो. अगोदर सगळी थांबल्यात बघा. इथं गाड्या थांबवतात कारण पुण्यात काय लफडा आहे. नो एंट्री गाड्या सोडत नाही. काय खेळ झालाय पुण्यात नक्की कोणाच ठाव. 2-3 दिवस झाले व्हिडिओ काढते सारखं पुण्यात बंद आहे. पुण्यात 10 दिवस बंद आहे. जर कोणाला माहिती असलं तर नक्की सांगा का बंद आहे. रोडचं काम चालू आहे का काय नक्की काय खेळ आहे. आता अचानक बंद करते खेळ करते काय. तर चला छान 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 हा नव्हता थोडंसं राहिले. अजून 1 तासाभरा जरा हाय. 10 वाजल्यात. 11 वाजतील. त्याला 10 वाजता पोचतो म्हणलेला. 11 वाजता पोच. एवढं काय वासा करायची पण गरज नाही. मुंबईला जायचं असतं तर बोंगावली असतो. चला आता रनिंग मी जेवढं कव्हर करायचं तेवढं केलंय. कारण 7ला निघलो असतं 10:30 पर्यंत पोचलो असतो. आता 11 वाजतात. मग काय रनिंग कव्हर झालेलं आहे आपलं. जे लेट निघलो 1 तासभर भुंगाट पुंजवली गाडी पाक तुम्हाला सांगतो खांबाटकीपर्यंत भुंगा फाईट आल्या.
हे बघा सगळ्या गाड्या लागल्या, नो एंट्रीचा खेळ आहे सारा. तर चला पोचलोय खेडशिवापूरच्या टोलवर. टोल क्रॉस करू अजून अर्धा तास आपण पोहोचून जाईल डायरेक्ट ते इथं बालेवाडीच्या तिथं कुठं सिमेंट कंपनी आहे, तिथं आपली गाडी खाली होणार आहे. अजून काय त्यांनी प्रॉपर आपल्याला हे दिलेलं नाही, लोकेशन दिलेलं नाही. पण लावतो लोकेशन इकडं तिकडं कुठंतरी सांगितलं. काल मला लक्षात नाही, रात्री झोपत मला फोन केलेला त्यांनी, झोपलेलो घरी. तर बोलले अशाच्या टायमिंगला इथे या. हो म्हणलं, मी ठेवला फोन, म्हणलं सकाळी पोहोचतो 10 वाजता त्यांना. तर आता ट्रॅफिक फक्त लागायला नको कुठं, मोठ्या गाड्या नसल्यामुळे नाही ट्रॅफिक बरं का. कारवाल्यांचं काय किरकोळ ट्रॅफिक राहतं, बाकी कुठं ट्रॅफिक नाही भेटणार असतं. अरे उचल बाबा, काय झालं, नो कॅश. चलो थोडंसं लेट होतंय आपण असतो. तर इकडे बायका काय ठेवल्यात माहिती आहे टोल नाक्यावर, कारण टोल नाक्यावर पोरं ठेवतात ना, पोरांचा सारखा वादविवाद होतो याचं फास्टॅगमुळे, आणि भांडणं होत्यात. भांडणं झाली की केस पडतात. टोल नाकावाल्याला काय घेण्यात येत नाही, त्या पोरांच्या पर्सनल केस पडतात, असा विषय होतो. त्यामुळे यांनी आता बायका ठेवल्यात, यांनी बुद्धी चालवल्या. बायकांच्या पर काय कोण भांडत बसत नाही याची माहिती आहे. हा असा खेळ केला यांनी. आणि पोरं कामाला बी जात नाही, टोल नाका सोडून देतात. फुकट काम करा ते, कारण वरनं केसेस घ्या, कोणी सांगितलंय. कारण बाचाबाची माणसं कसं आहे, गाडी थोडी थांबल्या जातात, आपलं पण बघतायच की सारखं टी चालू आहे. तसं माणसं शिव्या पण देतात, अंगावर पण येतात, काय खाडकिर काय काय असतात भाई लोक. मग त्याच्यामुळे वादविवाद होतो. तरी पोरं लोकल असतात, काय शिवी दिली काय दिली कोणाला सहन होणार आहे हो. त्यामुळे मग वाद होतो आणि भांडणं होतात, आणि मग केसेस पडतात, मारामारी होती, सगळे मिळून मारतात एकामेकाला. त्यामुळे ते पोरांनी नोकऱ्या सोडल्या. आमच्या इथे 4-5 जण टोल नाके होते तासावड्याला, सगळ्यांनी गावात नोकऱ्या सोडून दिल्या. असा खेळ आहे हे. असलं लाचांड फुकट घरचं खाऊन मार खावा दोन्ही, याचं कोणी सांगितलंय. त्यामुळे कोण कामाला जात नाही, त्यामुळे त्यांनी बायका ठेवल्या जातात. असा विषय आहे. बायकांच्या बरोबर कोण भांडत बसणार आहे, असा खेळ आहे ना. उलट भांडला तर उलटी केस त्याच्यावर टाकाईल, असं आहे. बायकांचं हे त्यांना बेनिफिट भेटलाय. तरी म्हणलं सगळ्या टोल नाका बायका का दिसते त्या डोक्यावर पडलेल्या सगळ्या. हा तर चला, ट्रॅफिक लागलंय आता इथं, पटपट पास करून घेऊ आणि पोचू डायरेक्ट कंपनी. डेंजर स्पॉट आपला नवले ब्रिज, तिथं थांबलो होतो. आमचं दीपक शेठ भेटलं, आणि इथं निलंगा राईस चालू आहे. एक दादा भेटलं बारामतीचं, निलंगा राईस घेतलाय, लई दिवसातनं घेतलाय. तिकडे निलंग्याला जाणं होत नाही, पुण्यात लई ठिकाणी मिळतो राव हे. तर चला खाऊन बघू कसा लागतोय दादांचा निलंगा राईस. मित्रांनो, या गाडीवर शॉर्टकट टाकलाय बघा. वडिलांपेक्षा महत्वाचं काही नाही, आईपेक्षा मोठं कोणी नाही. मस्त भावाने जिंकलं मन आपलं, नादखोळा. नवले ब्रिज क्रॉस केल्यापासून कंटिन्यू ट्रॅफिकच लागले राव. आता मला वाटतं बालेवाडीपर्यंत आपल्याला हे असंच राहणार आहे. फर्स्ट सेकंडच चालले, कवा मोकळ व्हायचं. कंपनी राहिले आता बालेवाडी किती राहिला असेल, 10 किलोमीटर राहिला असेल कंपनी. चला 10-15 मिनिटात पोचून जाईल मोकळं लागलं तर. या मोठ्या गाड्यामुळे जाम लागतंय बघा, मोठ्या गाड्या घुसल्यात आता 11च्या पुढं. तर चला, अरे इथनं लेपला खाली उतरायला पाहिजे, उतरलोच नाही. बरं झालं उतरलं नाही, बंद आहे वाटतं. नाही हाय चालू. आता पुढनं फिरून यायला लागलं. या ब्रिजच्या खायला राईट मारून डायरेक्ट इकडं कुठं तरी जायचंय. सॉफ्टवेअर कंपनी आहे, सिमेंटची सॉफ्टवेअर कंपनी आहे. इथं नाही वरतं लेपला उतरायचं जागा. चला इथून खाली उतरून जाऊ डायरेक्ट तिथं. भावना बालेवाडीच्या तिथून घेतलाय राईट. आता इथं पुढं कुठं लेपला कंपनी आहे, बघू कुठं आहे. चला भावना पोचले सिमेंट कंपनीत. लावले गेटला गाडी खाली करायला तिथं, पण ते आता सील कापायचं आणि खाली पण आपल्यालाच करायला लागते वाटतं. त्याला फोन केला, त्याला बोलला मी नाही खाली करणार, आपला काय संबंध खाली करायचा, तुझं तू बघ. महत्वाचं मला सील कटिंग करा, एक्स्ट्रा प्लेट नाही मला, त्याशी एअरपोर्टला जमा केलं. आता इथं बाहेर हार्डवेअर मला लक्षातच नाही राहू घ्यायचं. चला बघतो बाहेर हार्डवेअर असेल तर आणतो आणि सील कट करून देतो त्यांना. चेक करू. आवले खाली करायला, बघू शकता जागेवर. पण पोचलोय, अजून पेमेंट आलेलं नाही. पेमेंट आल्यावरच खाली कर म्हणते आपला ट्रान्सपोर्टवाला. त्यामुळे पुढच्याला फोन केला, पहिला पेमेंट डाल, बाद में खाली करेंगे. तर लावले आता बघू. पेमेंट टाकलं गेलं की सील तोडू आणि खाली करू. आपल्यालाच खाली करायला लागेल. त्या फरशीपाशी ठेवायचं तिथं, त्या कोपऱ्यात नेऊन जराशी मागं घेतो दरवाजा उघडून आणि तिथंच खाली करतो.
त्याला काय अडचण नाही खाली करायला. 50 किलो माल आहे, एवढं पण अडून बसाय नको. 1 2 3 4 5 6 7 8 9 बॉक्स होते. झाले खाली, गाडी खाली केलं राव. का मला वाटलं 50 किलो जास्त होतं राव. चला भाऊ झाले खाली. आता काय भरायचं जुगाड लागते का बघू. लाव इथे साईडला फोन फिरवू जरा आणि बघू, नाही तर मग सरळ तुम्हाला माहिती आहे भोंगा फाईट. मुंबईत पण मार्केट डाऊनच आहे. मला फोन काहीतरी जाऊ दे, जाऊ मुंबईला. मुंबईला पण फोन लावतो, पुण्यापेक्षा मुंबईत लावलेलं बरं. पुढं जाऊन थांबू कुठंतरी. चला रवी भाऊ आहेत हिंजवडीला भेटतो त्यांना, तसंच निघू पुढं. निघलोय भावानं. चला हा कुठं जातोय, औंधला लेप, पाषाणला लेप, सरळ बाह्य वळण मार्ग. म्हणजे आपल्याला राईट मारायला आलोय त्याच रोडनं डायरेक्ट हायवेला निघू ना. काय 1-1.5 किलोमीटर हायवे, 1 किलोमीटर पण नसेल, 1 किलोमीटरच हायवे. राईट मारायचं की डायरेक्ट हिंजवडी. चलो भाऊ शोरूमला जाऊ. पहिला महत्वाचा आरसा टाकू आणि मग भरायचं बघू काय होईल ते होईल. गाडीचं काम करून घेऊ. चला किरकोळ काम आहे ते, ऑइल लिकेज बिकेज ते करून घेऊ. मिस्त्री बुश टायमिंग बेल्ट टाकून घेऊ. वेळ पण झाले आता वेळ टाकायची, टाकून घेऊ. आज टाइम भेटलाय तर काम करून जाऊ मुंबईला संध्याकाळी. चलो कोणा से भरेंगे ये नहीं आएगा माल वैसे अपने हिसाब से तो भरेंगे, नहीं तो कल्टी मारेंगे सीधा बंबई. मुंबईत माल नाही हो, मार्केट डाऊन आहे त्यामुळे खेळा. पण आपली एक गाडी उभा आहे तिथं, जाऊ काय विषय नाही. उद्या काढू भरून दोन्ही मी. चलो देखते. शोरूम आलेलो, ते आरसा घेतला. आता एक टायमिंग बेल्ट पण घ्यायचा आहे. रवी भाऊ आले तर आपल्या सोबत. टायमिंग बेल्ट घेऊ आणि जाऊ तिकडे डायरेक्ट शोरूमला. याला गॅरेजला करून घेऊ प्रायव्हेटमध्ये. चला त्यांनाच आणायला होता, डबल बिलिंग ऊन लागतं एकटं. भाऊनं गाडी लावले कामाला, आता आईलचं वगैरे ते सगळं काम करून घेऊ. भाऊनं आपण आलोय पुण्यात, गॅरेजला आलो. साईड ग्लास वगैरे घेतला आणि आपल्याला भेटायला आले तर बघा रवी भाऊ आमच्या सर्वे सर्वा आल्यावर तुम्ही पुण्यात आले आम्हाला येणंच आहे. पुण्यात आलं तर आम्हाला भेटणंच आहे. आणि त्या आपला धंद्याची परिस्थिती असली ना, रवी भाऊ पण 3-4 दिवस झालं उभा. 4 दिवस झाले. 4 दिवस ना. काय सांगाल नवीन गाडी घेण्यासाठी आणि घेणाऱ्यांना? 2-3 ब्लॉक जुने बघा, तुम्हाला कळाल. हा. रिसेंटलीच गाडीचा नाही सध्या विचारच नाही करायचा. विचारच करू नका, लय बेकार धंद्याची परिस्थिती आहे भावानं. तर चला रवी भाऊंची पण भेट झाली. आपला मल्लेश पण आले इकडे, मारी भाई. चला गॅरेज लावली गाडी, काम करू आणि मग निघू. येणार आहेत ते, अरे उद्या घेऊन येणार आहेत. भावना गॅरेज मधलं काम उरकत आले सगळं. आता संध्याकाळ झाली, मिस्त्री पण खुश आहेत, निघाल्यात घरी आता सगळी. आता मला वाटतं ती सुकट ठेवलं पाहिजे सकाळपर्यंत. आपल्याला थांबायला लागलं, कारण मागच्या वेळी आपण लवकर गेलो त्यामुळे ती लिकेज झालं होतं आईलचं, त्यामुळे थांबूया. पण इथं जेवायला आलोय शिवमल्हार हॉटेलला. भाई आहे, त्याचं मामा आहेत सोबत. जेवण करू. मटण खायचं आपल्याला, कालच खायचं होतं, मला म्हणलं होतं व्हिडिओमध्ये. आज खायचं आणि कल्टी मारायची मुंबईला. त्याला मटण खाऊ. मटण पुण्यामध्ये आमडा पांढरा. तर भावानं थाळी आलेली आहे आपली. मटण फ्राय आले, रस्सा, आळणी रस्सा, मग त्यामध्ये मटण, सोलकढी, हे काय काय माहिती, अंडा फ्राय, गुलाबजामुन, पांढरा रस्सा आणि भाकरी आपली. चला अनलिमिटेड जेवण आहे, मस्त सदान का लावू आणि मग निघू मुंबईच्या दिशेनं. चला जेवण करू पहिलं. तर भावांनो मग गॅरेजवरून सकाळी उठून निघलोय, जाऊ डायरेक्ट. आता कामं झाली सगळी, ओके. ते सुकायचं होतं त्यामुळे सकाळपर्यंत थांबलो होतो. आता लागलोय बघा एक्सप्रेसला, सरळ जाऊ म्हणले एक्सप्रेसवरनं. आपले फॅमिली मेंबर भेटले, बॅटऱ्या भरून चाललेत वसायला. फ्रेश वगैरे झालो आणि मारले कल्टी बघा मुंबईच्या दिशेनं. हा तर चला जाऊ. आणि आज भरायचं शनिवार आहे, आज उपवास आहे. भरायचं नियोजन लावलं पाहिजे, बघू कसं होतं. चला भाऊ आपण पोहोचलोय मुंबईत. आज भरायचं काय नियोजन लावलं पाहिजे, शनिवार आहे.
पहिला बेल्ट घ्यायचा आहे. एसीचा बेल्ट एक खराब झाला होता, तो काय टाकलाच नाही. रात्री लेट झाला म्हणजे भेटलाच ना. आता इथे शोरूमला घेऊ पुढं कारगरला आणि मग वाशला जाऊन टाकू आणि मग कल्टी मारू. तर चला हा ब्लॉग सध्या आपण इथं थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला.